जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. हा नवीन दिवस तू आम्हा प्रत्येकाला दाखवला आणि प्रिय प्रभू येशू, मागील दिवसामध्ये तू आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, तू सर्व गोष्टी पुरवल्यास त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आजच्या वचनावरती मनन करत असताना प्रभू, मी जे काही तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू, तू माझा ताबा तू घे. माझे शब्द नाही तर ते तुझे शब्द असू दे. प्रभू, मी कुणी नाही तर प्रभू, सर्व काही करणारा तू परमेश्वर आहे. हे देवा, तुझ्या सर्व लोकांवरती प्रीती करणारा परमेश्वर तू आहे. तुझ्या सर्व लोक जे काही वचन ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रभू, जे अंधारामध्ये आहे त्यांच्या जीवनातील सर्व अंधकार काढून टाक. जे पिढीमध्ये आहेत, आजारी आहेत, प्रभू, त्या सर्व लोकांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आमच्या शरीरातील सर्व आजार, विकार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक आणि प्रिय प्रभू येशू, तू आम्हा प्रत्येकाला तू उत्तम आरोग्य तू दे, उत्तम आरोग्य तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, ही सकाळची वेळ तू आशीर्वादाची तू केलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आजचा शास्त्र भाग आहे रूथ याचा पहिला अध्याय आणि खरोखर देवाने हा सकाळची वेळ तू आम्हा प्रत्येकाला दिली, त्याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि खरोखर परमेश्वर महान आहे, जिवंत प्रभू आहे. आणि ह्या सकाळच्या समयी आम्ही रूथ या पुस्तकातून पाहणार आहोत. आता रूथ या पुस्तकाला अध्याय 4 आहे. त्याचा संदेश आहे खंडणीमुळे विसावा आणि सूत्रवचन आहे 4 अध्याय 9 ते 10 आणि याचं लिखाण झालेलं आहे ख्रिस्तपूर्व 1332 ते 1312 आणि लेखन काळ होता 10 वर्षाचा. आणि एपिस्करास पत्र याचा पहिला अध्याय 4 वचन, त्या ठिकाणी जवळचा आत्मा हे शब्द 10 वेळा लिहिण्यात आलेले आहे. आप्त आणि खरोखर परमेश्वराने हे पुस्तक खूप आशीर्वादित असं आमच्यासाठी केलेलं आहे. रूथच्या बद्दल आम्ही या पुस्तकामध्ये पाहणार आहोत. मग शास्त्यांच्या आमदानीच्या देशात पुष्कळ दुष्काळ पडला. त्या समय बेथलेम यहूदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेला. त्या पुरुषाचे नाव अलिमलेक, त्याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन आणि खिल्लोन अशी होती. ही एफ्राती म्हणजे बेथलेम यहूदा येथील रहिवासी होती. ती मोआब देशात जाऊन राहिली. पुढे नामीचा पती अभिमलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्रे मागे राहिले. त्या दोघांनी 2 मोआबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ती तेथे सुमारे 10 वर्ष राहिली. नंतर महलोन आणि खिल्लोन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपले 2 मुलगे व आपला पती यास अंतरली. परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले असे वर्तमान तिला मोआब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या 2 सुनासह परत जाण्यास ती निघाली. पहा, या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिसून येत आहे. प्रियांनो, पहा, ह्या ठिकाणी हा जो अलिमलेक होता आणि त्याची स्त्री नामी आणि त्याचे 2 पुत्र महलोन आणि खिल्लोन अशी होती. आणि त्यांनी त्याच्या अलिमलेखाने इस्रायल देश सोडून त्या ठिकाणी तो बघा मोआब देशामध्ये राहण्यास गेला, कारण त्या काळी त्या ठिकाणी दुष्काळ पडला होता. आता ह्या ठिकाणी एक आम्हाला त्याच्या जीवनामध्ये एक त्यांनी मोठी चूक केलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी देवास
देवाकडे त्यांनी प्रश्न विचारलेला नाही. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तो त्या देशामध्ये गेला नाही. आणि मग पहा, देवाच्या विरोधात आम्ही जातो, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आम्ही जे काही गोष्टी करतो त्या ठिकाणी बघा आम्हाला यश मिळत नाही. आणि त्याचाच परिणाम आम्हाला ह्या कुटुंबामध्ये आम्हाला दिसून येत आहे की तो मोआब देशामध्ये तर गेला, परंतु त्या ठिकाणी त्यालाही मृत्यूचा सामना करावा लागला. त्याचे दोनही पुत्र त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आणि मग त्या पुत्रांनी केलेल्या ज्या मोआबी स्त्रिया होत्या त्या देखील त्या ठिकाणी विधवा झालेल्या आम्हाला दिसत आहे. नामी विधवा झालेली आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. आणि हे परमेश्वराच्या इच्छेने सर्व काही नव्हतं प्रियांनो. आणि मग पहा, ह्या ठिकाणी 6वं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मोआब देशात कळाले. तेव्हा त्या देशातून आपल्या 2 सुनासह परत जाण्यास ती निघाली. पहा, परमेश्वर देव हा आपल्या लोकांना त्यांनी सोडलेलं नाही. त्यांनी या दुष्काळात देखील त्या इस्रायल लोकांना परमेश्वर देव त्या ठिकाणी अन्न, पाणी, वस्त्र, निवारा ह्या सर्व गोष्टी परमेश्वर देव देत होता. परंतु ह्या कुटुंबाने खूप मोठी चूक केली आणि मग त्या ठिकाणी स्वतः अलीमलेक, त्याचे 2 पुत्र त्या ठिकाणी मरण पावलेले आम्हाला दिसत आहे. परमेश्वराच्या इच्छेच्या विरुद्ध जर आम्ही करतो तर प्रियांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो या सकाळच्या समयी की आम्हाला कधीही यश मिळत नाही. आम्हाला वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. देवाची इच्छा नाही की आम्ही प्रॉब्लेममध्ये पडू. देवाची इच्छा ही नाही की आम्हाला मृत्यू यावा. देवाची इच्छा ही नाही की आम्ही गरीब राहू. देवाची इच्छा ही नाही की आम्ही पापामध्ये राहू. आणि प्रियांनो, आम्ही त्याच गोष्टी करतो ज्या देवाला आवडत नाही. होय प्रियांनो, आणि या सकाळच्या वेळेस मी तुम्हाला सांगत आहे, या सकाळच्या वेळेस मी तुम्हाला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत आहे. तर प्रियांनो, देवाचं तुम्ही गायडन्स घ्या, देवाचा तुम्ही सल्ला घ्या, परमेश्वराला तुम्ही विचारा आम्ही काय करावं. होय प्रियांनो, त्याच्याशिवाय तुम्ही तुमचं ठिकाण सोडू नका. तुम्ही कोणते निर्णय घेऊ नका. परमेश्वराला विचारा, गुडघ्यावरती या, कोणा मनुष्याला विचारू नका. आणि मनुष्य बुद्धीने विचार करू नका, तर परमेश्वराचा सल्ला आम्ही घेतला पाहिजे. परमेश्वराचं मार्गदर्शन, देवाचं मार्गदर्शन आम्ही घेतलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं मार्गदर्शन आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे. आणि पहा, त्या ठिकाणी तिला कळालं, नामीला, की इस्रायल लोकांचं त्या ठिकाणी चांगलं झालेलं आहे. आणि मग ती आपल्या देशात पूर्ण जायला निघालेली आहे. आणि मग पहा, 7व्या वचन ते सांगतं, ती आपल्या 2 सुनासह राहत होती. तिथून निघून यहूदा देशी जावयास मार्गस्थ झाली. नामी आपल्या 2 सुनास म्हणाली, तुम्ही 2 आता आपापल्या माहेरी जा. तुम्ही जशी मृतांवर व मजवर माया केली तशीच परमेश्वर तुम्हावर करो. परमेश्वर करो तू आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो. मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या हेलकाळून रडू लागल्या. त्या तिला म्हणू लागल्या, नाही नाही, आम्ही तुम्हा बरोबर तुमच्या लोकांकडे येणार. नामी म्हणाली, माझ्या मुलींनो परत जा. तुम्ही मजबरोबर काय येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की तुमचे पती होणार? माझ्या मुलींनो माघारी जा. मी आता वृद्ध झाली आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही. मी म्हटले की मला पती मिळवण्याची आशा आहे आणि आजच रात्री तो मला मिळाला आणि मला पुत्रही झाले. तरी ते प्रौढ होतपर्यंत त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहील काय? छे माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे. परमेश्वराचा हात माझवर पडला आहे, तिने कबूल केलेला आहे. पहा, जेव्हा ती सुनांना समजत होती त्यावेळेस तिने स्पष्टपणे सांगितलं की मुलींनो, तुम्ही माझ्या बरोबर राहू नका. तुम्ही तुमच्या माहेरी जा, लग्न करा आणि तुम्ही सुखाने राहा, कारण परमेश्वराचा हात माझवरती पडला आहे. प्रियांनो, हे जे वाक्य आहे ते खूप महत्वाचं आहे. हे आम्हाला जाणीव करून देतं की जेव्हा आम्ही परमेश्वराच्या मार्गदर्शन घेत नाही त्यावेळेस देवाचा हात आमच्यावरती पडतो. प्रियांनो, आम्ही देवाच्या विरोधामध्ये जातो प्रियांनो.
आणि परमेश्वर आम्हाला शिक्षा केल्या वाचून राहत नाही. ही गोष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. आणि मग पुन्हा त्या हेलकाळून रडू लागल्या. अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला, पण रूथ तिला बिलगून राहिली. अर्पा नावाची जी सून होती ती निघून गेली त्या ठिकाणी. तिने सासूला सोडलं आणि ती निघून गेली. परंतु रूथ नावाची जी स्त्री होती ती तिला बिलगून राहिली. तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असे मला पुन्हा आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. तुम्ही मराल तेथे मी मरेल व तेथेच माझी मूठमाती होईल. प्रियांनो, या ठिकाणी सकाळच्या वेळी मी आजच्या सुनांना, ज्या सुना आहेत, ज्या लग्न झालेल्या स्त्री आहेत, त्या सर्वांना मी ह्या रूथेच्या बद्दल मी आज तुम्हाला 1-2 शब्द सांगत आहे. बघा, रूथ सारखी सून भेटणं खूप नशीबवान आजचे सासू सासरे आहेत. किती सून पहा, तिने काही शब्द बोललेले आहे की तुम्ही मला आग्रह करू नका की माझ्या मागे येऊ नको. तर त्या ठिकाणी ती म्हणते की तुम्ही जाल तिथे मी येईन. पहा, तिने आपल्या सासूला सोडलेलं नाही. आज कदाचित अशा सुना पाहायला मिळतील, त्या खूपच प्रभूच्या जवळ असतील, त्या सुना असतील. कदाचित प्रभूच्या सुना पण असं करणार नाही आपल्या सासूवरती इतकं प्रेम. कारण फक्त आजच्या स्त्रिया फक्त वरवरच्या धार्मिकता दाखवतात. त्यांना फक्त त्यांचा नवरा, त्यांची मुलं आणि त्यांचे घरचे नातेवाईक, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांना दिसतात. आणि ह्याच गोष्टी आज कुटुंबामध्ये होऊन आज कुटुंब खूप अस्थिर आहेत, कुटुंबामध्ये कलह आहेत. आणि प्रियांनो, ह्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार चालत नाही. पहा, रूथ ही खूप चांगली आणि नीतिमान, आणि त्या ठिकाणी तिला इस्रायलाचा देव माहिती नव्हता, परंतु ती त्या ठिकाणी म्हणते, पहा काय म्हणते, की तुम्ही जेथे जाईल तिथे मी येईल, तुम्ही जेथे राहाल मी तेथे राहीन, तुमचे लोक ते माझे लोक. पहा, हे खूप छान त्या ठिकाणी शब्द प्रयोग केलेला आहे. तिने तुमचा देव तो माझा देव. पहा, तिने सर्वात मोठी गोष्ट केली की म्हणते की तुमचा देव तो माझा देव. त्यांनी परमेश्वराचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे, प्रभूचा त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे. ती माघारी आपल्या लोकांमध्ये गेली नाही, ती सासूशी प्रामाणिक राहिलेली आहे. कठीण परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तिने सासू संगती ती राहिलेली आहे. एखादी स्त्री जर कठीण प्रसंगामध्ये जात असेल तर ती कदाचित त्या सासू संगती राहणार नाही. तिच्यावरती खूप मोठं संकट होतं. आता इस्रायल देशात जरी ती गेली, त्या ठिकाणी तिला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, राहायला जागा होती किंवा नाही, कारण बऱ्याच वर्षापासून ते मोआब देशामध्ये राहत होते. त्यांचं वतन आहे किंवा नाही, तिथं खायला मिळेल का नाही, ही परिस्थिती नामीला सतवत असताना, परंतु ही रूथ ती परिस्थिती तिला जाणीव होती, परंतु तिने त्या सासूला सोडलं नाही. प्रियांनो, आजच्या सुना सासूला सोडून निघून जातील, पण त्या ठिकाणी राहणार नाही. प्रियांनो, आणि अशी धार्मिक स्त्री पुन्हा होणं नाही. आणि म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये तिच्या नावाने त्या ठिकाणी पुस्तक आहे, खूप आशीर्वादित पुस्तक आहे. आजच्या स्त्रियांना या ठिकाणी रूथच्या द्वारे खूप चांगलं मार्गदर्शन मिळत आहे. ज्या प्रभूच्या अधीन आहे, ज्या परमेश्वराच्या अधीन आहे, आणि त्या स्त्रिया पहा आपलं कुटुंब खूप चांगलं ठेवतात, कारण त्यांच्या ठाई परमेश्वर देव आहे. आणि मग पहा, तुम्ही मराल तेथे मी मरेल, तेथेच माझी मूठमाती होईल. मृत्यूखेरीस तुमचा माझा कशानेही वियोग होऊन झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो किंवा किंबहुना अधिक करो. आपल्या बरोबर जाण्याचा तिने पुरा निश्चय झाला आहे, हे नामीने
पाहिले तेव्हा तिची समजूत काढण्याचे तिने सोडले. मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेमास पोहोचल्या. त्या बेथलेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्या पाहून सर्व नगर गलबलून गेले. तेथील बाया म्हणू लागल्या की ही नामीच काय? ती त्यास म्हणाली, मला नामी मनोरमा म्हणू नका, तर मारा क्लेश माया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले. परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्व समर्थाने मला पिडले आहे, तर मला नामी का म्हणता? याप्रमाणे नामी आपली सून मोवाबी रूथ हिला घेऊन मोवाब देशातून परत आली. त्या दोघी बेथलेमात आल्या तेव्हा सातूच्या अंगमास प्रारंभ झाला. पहा, या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की नामी कबुली देत होती त्या ठिकाणी की परमेश्वराने आम्हाला पिडलाय, आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध केलो, मी भरलेली गेले आणि रिकामी परत आले. त्या ठिकाणी तिच्या पतीचा मृत्यू झाला, तिच्या 2 प्रिय मुलांचा मृत्यू झाला, तिची एक सून तिला सोडून गेली, परंतु एक सून तिला बिलगून राहिलेली आहे. प्रिया, तिने परमेश्वराची त्या ठिकाणी जाणीव केलेली आहे, तिने त्या ठिकाणी पश्चाताप केला आहे. परंतु प्रियांनो, मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की अशी परिस्थिती कुणावरतीही येऊ नये. मग त्यासाठी आधीपासूनच आपण परमेश्वराचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, देवाच्या इच्छेनुसार चाललं पाहिजे. आणि देवाचं मार्गदर्शन हे महत्वाचं आमच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून प्रियानो, कोणतीही गोष्ट करताना आम्ही सर्वप्रथम परमेश्वराचं मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि आजच्या स्त्रियांना रूथ हिच्याद्वारे आज परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तिने आपल्या सासूला सोडलं नाही, ती सासूच्या संगती गेली आणि सासूने देखील तिच्यावरती कधी जबरदस्ती केली नाही की तू माझ्या बरोबरच ये. सासू म्हटली, जा तुम्ही आपल्या देवाकडे जा, तुम्ही आपल्या लोकांमध्ये जा, त्या ठिकाणी तुम्ही लग्न करा आणि आपलं जीवन चांगलं बेतवा. परंतु त्या ठिकाणी रूथने सासूचं ऐकलं नाही, कारण तिला माहित होतं की आपल्या लोकांमध्ये आपलं वर्चस्व टिकणार नाही. परंतु नामी संगती गेली म्हणजे तिचा जो देव होता तो सर्व समर्थ देव होता, तिला माहिती होतं. आणि म्हणून ती नामीशी जडून राहिलेली आहे. परमेश्वर देवाने पुढे रूथचं खूप चांगलं केलेलं आम्हाला दिसत आहे. रूथ ही आज्ञाधारक सून होती. रूथ ही देवाच्या इच्छेनुसार चालणारी स्त्री होती. ती सासूच्या आज्ञेमध्ये राहणारी होती. आजच्या स्त्रियांना हा खूप सुंदर असा बोध आहे. देवबाप करो, ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. या सकाळच्या वेळी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रिय प्रभूजी, तू आम्हाला आमच्या सर्व पापांची क्षमा तू कर, आमच्या अपराधांची तू क्षमा कर. आणि प्रिय प्रभू येशू, आलेलं वचन आमच्या हृदयामध्ये प्रिय प्रभू येशू ते रुजून ठेव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू, आज या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्रतेत, तुझ्या सर्व समर्थामध्ये तू चालव. हो पित्या परमेश्वरा, सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आणि प्रभू, आज जे नामीच्या कुटुंबाच्या बद्दल ह्या झालेल्या गोष्टी आहेत प्रभू, त्या तू आम्हाला वचनातून तू आम्हाला सांगितलेलं आहे. हे बापा, तुझ्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही चालू नये. तुझं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणती गोष्ट करू नये. प्रभू, तुझ्या इच्छेने आम्ही आमचं जीवन जगावं, यासाठी तू आम्हाला या जगामध्ये तू आम्हाला ठेवलेलं आहे. प्रिय प्रभू, ही सकाळची वेळ तू आम्हाला दाखवलीस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे आणि तुझ्या पवित्रतेत, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या प्रीतीत आणि तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला चालव आणि तुझा गौरव होते पित्या परमेश्वर. प्रिय प्रभूजी, आम्ही कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. हे देवबापा, जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, ज्यांच्या जीवनामध्ये अविश्वास आहे तो सर्व अविश्वास तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हे देवा, आज या सकाळच्या समयी तू प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. सर्व आजार तुझ्या पवित्र सामर्थ्याने काढून टाकत आहे. प्रभू, तू आरोग्य तू दे. आणि विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत, नोहा जो काय आजारी आहे प्रिय प्रभू, त्याला तू उत्तम आरोग्य दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देते. प्रिय प्रभूजी,
आम्हाला देखील आमच्या कुटुंबामध्ये जे काही सर्दी खोकल्याचं वातावरण आहे त्या सर्व सर्दी खोकल्याच्या वातावरणापासून सर्दीच्या वातावरणापासून प्रिय प्रभू येशू तू आमची सुटका तू कर आणि प्रभू तू आम्हाला उत्तम आरोग्य दिलेलं आहे त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. सर्व सैतानी बंधनं सर्व सैतानी अडखळण नासूर येशूच्या नावामध्ये मी प्रभू तुझ्या सेवेस जे अडखळण होत आहेत ते सर्व अडखळण नासूर येशूच्या नावामध्ये प्रभू जे अंधारात आहेत प्रभू त्यांना तुझा प्रकाश दिसू दे आणि प्रिय प्रभू येशू सर्व अंधकाराची सत्ता नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या अनेक लोकांपर्यंत वचन तुझं पोहोचू दे आणि प्रभू तुझे दास यांना तू सहाय्य कर मार्गदर्शन कर प्रभू आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव हो दे पित्या परमेश्वर. प्रिय प्रभू जे आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. राजांचा राजा आहे प्रभूंचा प्रभू आहे. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन 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 आमेन. प्रियांनो आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 97301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. देवबाप आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमेन आमेन.